नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मणके विकारांवर विना ऑपरेशन मात याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत वैद्य अतुल आबासाहेब देशमुख. डॉक्टरांचं स्वागत करूया. सर, तुमचं स्वागत. डॉक्टरांचं स्वागत केलेलं आहे, मात्र आता त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टरांचा परिचय असा आहे की वैद्य अतुल आबासाहेब देशमुख आयुर्वेदाचार्य असून त्यांनी योग आयुर्वेद पदविका ही पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांचं संगमनेर इथं सुसज्ज असं आयुर्वेदिक हॉस्पिटलसुद्धा आहे. तिथं ॲडमिट होऊन देखील तुम्हाला उपचार घेता येतात. तसंच अतुल आबासाहेब देशमुख, डॉक्टर अतुल हे यांच्या हॉस्पिटलमध्ये मेडिक्लेमची सुविधा देखील आहे. तसंच त्यांच्या ठाणे, दादर, मुंबई इथं तसंच पुणे इथं शाखासुद्धा आहेत. विश्वविती आयुर्वेद चिकित्सालय जे कोल्हापूर इथं आहे, या चिकित्सालयात सुद्धा डॉक्टर अतुल आपली सेवा दर महिन्याच्या पहिल्या रविवारी पुरवतात. तसंच मणक्याचे विकार, स्लीप डिस्क, स्पॉन्डिलायसिस, शियाटिका, लंबिगो, तसंच मणक्यातील नसा दबणे हा जो प्रकार आहे, तसंच गादी सरकणे, स्लीप डिस्क, तसंच अँकिलोजिंग स्पॉन्डिलायसिस, संधिवात, आमवात, वातरक्त आणि पॅरालिसिस ज्याला आपण लकवा असं म्हणतो, यावर सुद्धा अशा अनेक आजारांवर डॉक्टर अतुल आबासाहेब देशमुख हे प्रभावीरित्या आयुर्वेदिक उपचार देतात. अनेक रुग्णांचा मणक्याचं दुखणं जे आहे ते बरं करून, आयुर्वेदिक उपचारांनी बरं करून त्यांचं ऑपरेशन टाळण्यात देखील डॉक्टर अतुल यांनी मदत केलेली आहे. आणि अशा प्रकारे डॉक्टर अतुल यांनी अनेकांना एक नवीन आयुष्य, कुठल्याही प्रकारच्या वेदनामुक्त आयुष्य असं दिलेलं आहे. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, मणक्याचे विकार आपल्यापैकी हल्ली असं दिसतं की वयोवृद्धांना तर आहेतच, मात्र तरुणांना देखील हे विकार आहेत. तर मणक्याच्या विकारांच्या कारणांचा विचार केला आणि लक्षणांचा विचार केला तर काय सांगता येईल? असं आहे की मणक्याच्या विकारांचा जर आपण विचार केला तर प्रामुख्याने त्याचे दोन भागात वर्गीकरण करता येतं. एक पहिला भाग असतो 40शी पूर्वी दिसणारे मणक्याचे आजार किंवा मानपाट कंबरदुखी. दुसरा भाग असतो हा 40 नंतर दिसणारा मणके विकार किंवा मानपाट कंबरदुखी. तर 40शी पूर्वी जे काही आपण मणक्याच्या विकारांचा जर विचार केला तर प्रामुख्यानं ज्या स्त्रिया असतात, स्त्रियांमध्ये पाळीच्या तक्रारी असेल त्यांच्यामध्ये कंबरदुखी आढळू शकते, किंवा बाळंतपणानंतर बऱ्याच स्त्रियांना कंबरदुखी वगैरे उद्भवते, किंवा काही काही स्त्रियांमध्ये ॲनेस्थेशिया दिलेलं असतं, असं कमरेच्या मणक्यामध्ये भुलीचं इंजेक्शन दिलेलं असतं, त्यानंतर कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो. बरेच तरुण मुलं, विशेषतः एक 30च्या आतमधली जी मुलं असतात त्यांच्यामध्ये अँकॉलॉजिंग स्पॉन्डिलायटिस हा एक आजार बऱ्याच मुलांमध्ये आढळतो, जो की 40च्या आतमध्ये उद्भवतो. आणि आपण हल्ली बघतो की मुलं शाळेत जात असतात, तर शाळेत जाताना त्यांची दप्तराची ओझी फारच वाढलेली आहेत आणि त्या ओझ्याच्या वजनामुळे देखील बऱ्याच मुलांना मानपाट कंबरदुखी दिसत असते. तर कॉमनली हा जो आहे भाग 40शी पूर्वीची मानपाट कंबरदुखी, मणके विकार, हा अँकॉलॉजिक स्पॉन्डिलायटिस हा प्रकारामध्ये बऱ्याच तरुणांमध्ये दिसतो आणि स्त्रियांमध्ये पाळीच्या तक्रारीमध्ये उद्भवू शकतो, किंवा कुठे काही मार लागला, पडले, फ्रॅक्चर झाला, त्यातनं देखील तो उद्भवू शकतो. दुसरा जो भाग आहे ते कॉमनली खूप जास्त प्रमाणात आढळतो, तो आहे 40 नंतर दिसणारी मणके विकार. तर याच्यामध्ये प्रामुख्यानं शरीरातला वातदोष वाढलेला असतो आयुर्वेदानुसार. आणि वातदोष वाढतो म्हणजे काय होतं की शरीरातली जी काही सांध्यांचं पोषण तत्व करणारी जी काही रचना असते त्याला आयुर्वेदामध्ये श्लेषक कप असं म्हटलं जातं. तोच हा श्लेषक कप किंवा हा जो चिकट एक घटक असतो जो सांध्यांचं वंगणाचं कार्य करत असतो, तो मणक्याचं देखील वंगणाचं कार्य करत असतो. त्याचं प्रमाण वयानुसार जसं वय वाढेल तसं प्रमाण त्या कफाचं कमी होत जातं. आणि आयुर्वेदानुसार हे जे 40 नंतरचं 45 नंतरचं जे वय आहे ते वाताचं वय असतं. ह्या वयामध्ये शरीरातला वात वाढतो, म्हणजे वातातला कोरडेपणा जास्ती वाढतो. कोरडेपणा वाढलं की ऑब्व्हियसली सांध्यांमधलं वंगणाचं प्रमाण कमी पडायला लागतं. सांध्यातलं मणक्याचं वंगणाचं प्रमाण कमी पडलं की मणक्यामध्ये एक दोन मणके जे असतात त्याच्यामध्ये एक न्यूक्लियस नावाचा घटक असतो, जी की त्या मणक्याच्या गादीला ताकद द्यायचं कार्य करत असतो. ह्या न्यूक्लियसची ताकद कमी पडते आणि मणक्यातली जी गादी आहे, गादीवर प्रेशर येऊन गादीला फुगायला लागतो, गादी दबते आणि मणक्यातलं अंतर कमी होऊन विविध मणक्या विकारांची सुरुवात त्यातनं होत असते. तर हा वयानुसार घडणारा भाग आहे. तो आपण काही आयुर्वेदिक जर आपण काही दिनचर्येतले काही नियम जर पाळले, जसं की अभ्यंग करणं असेल, अंगाला तेल लावणं असेल, दूध तूप नियमितपणे घेणं असेल, बदामासारखं पौष्टिक काही घटक आहेत ते खाण्यात आपल्या असतील, त्या गोष्टी आपण टाळू शकतो वयानुसार होणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या. तसंच स्त्रियांमध्ये, बऱ्याच स्त्रियांमध्ये असं होतं की पाळीच्या तक्रारीमुळे त्यांना गर्भपिशवी काढण्याचा सल्ला दिला जातो आणि गर्भपिशवी बऱ्याच स्त्रियांची काढली देखील जाते. गर्भपिशवी ज्या स्त्रीची काढली जाते त्या स्त्रीच्या शरीरामध्ये एक पोकळी तयार होते आणि त्या पोकळीमध्ये वात धरून त्यातनं बऱ्याच स्त्रियांना कंबरदुखी उद्भवत असते. बऱ्याच पुरुषांचं, स्त्रियांचं पोट मोठं असतं, त्यातनं देखील कंबरदुखीचा त्रास त्यांना उद्भवत असतो. अनेक जणांना व्यवसायामुळे देखील मानपाट कंबरदुखी किंवा मणक्याचे आजार उद्भवतात. विशेषतः IT सेक्टरमध्ये काम करणारी जी लोक आहेत
लोक आहेत ती, त्यांना काही काहींना तर अगदी रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत काम करावं लागतं. त्यावेळेस चुकीच्या पद्धतीने बसणं, म्हणजे शक्यतो बसताना माणसानं ताठ बसावा, पाठीचा कणा ताठ असावा. तर थोडं वाकून जर बसलं त्यातनं मग पोक येऊन, पाठीला पोक येऊन त्यातनं विविध मणकेविकार उद्भवू शकतात. त्याच पद्धतीने जर त्यांना प्रवास खूप असतो, ड्रायव्हर्स असतात किंवा डॉक्टर्स ज्यांना कंटिन्यूस खुर्चीमध्ये बसून काम असतं किंवा सर्जन्स ज्यांना कंटिन्यूस उभं राहून ऑपरेशन करावं लागतं, माईनमध्ये काम करणारी लोक किंवा जे शेतमजूर असतात ते, ज्यांना रानात कष्टाची कामं करावी लागतात, कंटिन्यूस वाकून कामं करावी लागतात, शिक्षक लोक जे असतात त्यांना उभं राहून कंटिन्यूस फळ्यावर लिहावं लागतं खडून, त्यांना मानेच्या मणक्यामध्ये आजार व्हायची शक्यता जास्त असते, कारण ते वरती बघून ते लिहायचं असतं. त्याच हाताच्या स्नायूंना पण तो त्यातनं जोर ताण येत असतो कंटिन्यूस हाताने लिहिल्यामुळं. तर अशा वेळेस त्या लोकांमध्ये हे आजार व्हायची शक्यता असते. ज्यांना ऑफिस वर्क खूप जास्त प्रमाणात असतं अशा लोकांमध्ये देखील मणकेविकार व्हायचे चान्सेस जास्त असतात, कारण त्यांची बसण्याची पद्धत थोडी चुकते. बऱ्याच लोकांमध्ये बसताना शक्यतो ताठ बसावं, वाकून बसले की मणक्याचे विविध आजार उद्भवतात. तसंच बऱ्याच जणांची झोपण्याची पद्धत देखील खूप चुकीची असते. झोपताना शक्यतो कडक आसनावर आणि मानेपर्यंत उशील या पद्धतीने जर आपण झोपलं तर त्यातनं मणक्याचं अलाइनमेंट डिस्टर्ब होत नाही, प्रॉपर मेंटेन राहते ती. आणि त्या पद्धतीने जर झोपलं नाही, वेडेवाकडे पोझिशनमध्ये जर झोपलं त्याने देखील विविध मणकेविकार, मणक्याचं अलाइनमेंट बिघडून निर्माण होऊ शकतात. त्याची लक्षणं जर आपण बघितली मणकेविकाराची तर प्रामुख्यानं सुरुवातीला डायरेक्ट मणक्याचे आजार होतात असं कधी होत नसतं. सुरुवातीला थोडीशी मान दुखते, पाठ दुखते किंवा कंबर दुखते, मग रुग्ण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, तात्पुरतं काहीतरी पेन किलर वगैरे घेऊन तो वेळ मारून नेतो. आणि असं कंटिन्युअस ज्यावेळेस घडत राहतं त्यावेळेस तो जो शरीरातला आम्ही त्याला वातदोष वाढणं म्हणतो, हा वाढलेला वात असतो तो शरीरातल्या मणक्यांमध्ये आतमध्ये खोलखोल जातो, हाडांपर्यंत जातो, हाडांनी मणक्यातली जी गादी तिथपर्यंत जातो तो, आणि तिथल्या रचनेची ताकद तो कमकुवत करतो. ती कमकुवत झाली की त्यातनं विविध मणकेविकार निर्माण होत असतात. त्याची लक्षणं जर आपण बघितली तर प्रामुख्यानं सुरुवातीला समजा मानेचे जर मणक्याचे आजार असतील तर अगोदर मानेमध्ये वेदना सुरू होतात, मग ती वेदना मानेपासून हाताच्या बोटांपर्यंत जाते, मग हाताला मुंग्या यायला लागतात, नंतर मग हातातली ताकद काही काही रुग्णांमध्ये कमी पडू शकते, आणि अगदीच जर जास्त वाढलं असेल तर त्यातनं मग हाताच्या स्नायूंमध्ये मसल वेस्टिंग किंवा स्नायूंचा आकार बारीक होणं असं देखील त्यातनं त्रास उद्भवू शकतो. सेम क्रिया पायामध्ये देखील होत असते. ज्या मणक्यामध्ये दोष असेल त्या मणक्यापासून निघणारे जे काही मज्जातंतू असतात त्याच्यावर जर दाब आला तर त्यातनं त्या मज्जातंतूचे जे काही हे आहे, म्हणजे मज्जातंतूचा पुरवठा ज्या अवयवाला असेल त्या अवयवाच्या कार्यामध्ये विकृती किंवा वेगून यायला लागतं. ह्या पद्धतीने आपले लक्षण ही मणकेविकारामध्ये बघायला मिळतात. अच्छा डॉक्टर, ज्या प्रकारे तुम्ही आयुर्वेदिक उपचार देता तर मानेच्या बाबतीत बोलायचं झालं तर मानेच्या मणक्याचे जे आजार आहेत त्याच्यावर आयुर्वेदिक उपचार दिले तर आपण ऑपरेशन टाळू शकतो का? खूप छान प्रश्न आहे आपला, आणि हे बर्निंग प्रॉब्लेम आहे करा. तर मानेच्या मणक्याचा जर आपण आणि त्याचं विकार आणि ऑपरेशन याचा जर विचार केला तर कुठल्याही रुग्णाला डायरेक्ट मानेच्या मणक्याच्या ऑपरेशनपर्यंत वेळ येत नाही. सुरुवातीला त्याला मान दुखत असते, मानेपासून हातापर्यंत वेदना जात असतात, मुंग्या येतात, रुग्ण त्याकडे थोडं दुर्लक्ष करतो, आणि नंतर तो आजार वाढत जाऊन मग मणक्यातल्या जी गादी आहे तिची ताकद खूप कमी पडते, आणि मग ती गादीला फुगवून गादी बाहेर येते, मणके एकमेकावर टेकायला लागतात. त्यावेळेस ऑपरेशनचा सल्ला जनरली डॉक्टरांकडून दिला जातो. तर जी सुरुवातीची काही स्टेज असेल, ज्यावेळेस मान सुरुवातीला दुखत असते त्याच वेळेस जर त्या रुग्णानं जवळच्या वैद्याकडनं योग्य त्या आयुर्वेदिक उपचार घेतले, विशेषतः आयुर्वेदामध्ये षष्टिकशाली पिंडस्वेद नावाचा एक शेक असतो, औषधयुक्त भाताचा शेक असतो, तो शेक जर त्या रुग्णाने घेतला मानेपासून हातापर्यंत तर त्यातनं तो जी रचनात्मक विकृती त्याच्या निर्माण झालेली असते ते आपण भरून काढू शकतो आणि त्या मणकेविकारावर मात करू शकतो. त्याच पद्धतीने नस्य नावाचा एक उपचार असतो ज्याच्यामध्ये नाकामध्ये औषधी तेल सिद्ध सोडलं जातं. त्या औषधी सिद्ध तेल जर नाकात सोडलं त्यातनं मानेच्या मणक्यातले गॅप भरून यायला मदत होते आणि त्या मणकेविकारावर आपण मात करू शकतो. विविध औषधं देखील त्याच्यामध्ये असतात. विशेषतः आता खाण्याच्या पदार्थांचा जर आपण विचार केला, आहारामध्ये डिंक असेल, बदाम असेल, दूध तूप असेल, याचा जर आपण आहारामध्ये वापर केला, कोहळा असेल याचा आहारात वापर केला तर त्यातनं ते मणक्याची झालेली झीज भरून काढून पूर्वावस्थेमध्येच आपण त्याच्यावर मात करू शकतो. पण ज्यावेळेस ती आजार जास्त प्रमाणात वाढतो, म्हणजे मणक्यातील अंतर ज्यावेळेस कमी येतं जास्त प्रमाणामध्ये, त्यावेळेस लक्षण काय काय दिसतात रुग्णांमध्ये, तर मान दुखते, हात दुखतो, हातातली ताकद कमी पडायला लागते, कुठली वस्तू जर जरा वेळ हातात जास्त वेळ धरून ठेवली की हाताला कळ लागून ती वस्तू पटकन ठेवावीशी अशी वाटते, थपका रुग्णामध्ये बऱ्यापैकी आलेला असतो आणि क्वचित काही रुग्णांमध्ये हाताच्या आकारामध्ये देखील बदल पडतो. तर ह्या स्टेजपर्यंत ज्यावेळेस तो जातो त्यावेळेस जनरली ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. त्या अशा केसेसमध्ये पण आपल्या आयुर्वेदिक उपचार एक उत्तम त्या फलदायी ठरलेले आहेत आणि अनेक रुग्णांचं ऑपरेशन आपण ह्या स्टेजमध्ये आलेल्या रुग्णांचं टळलेलं आहे. एक दोन उदाहरण मी आपल्या प्रेक्षकांना देऊ इच्छितो. एक आपल्याकडं एक स्त्री रुग्ण आलेली, त्यांचं वय साधारण 72 वर्ष होतं आणि मग त्या साधारण घरातली कामं फक्त त्या करायच्या आणि त्यांना हे असं झालेलं आहे की त्यांचं उजव्या हातामध्ये खूप वेदना असायच्या. वेदना उजव्या हाताला सूज यायची आणि जायची आणि वेदना खूप, हातातली ताकद कमी पडलेली. मग त्यांना मानेच्या मणक्यामध्ये दोष होता, 5व्या आणि 6व्या मणक्यामध्ये. त्यासाठी त्यांना ऑपरेशनचा सल्ला दिलेला होता.
तर ते आल्यानंतर आपण काय केलं की त्यांचं एक आयुर्वेदामध्ये सिरावेद नावाचा उपचार असतो. तर ही एक सुई आहे, वेनफ्लो म्हणतात तिला, तर स्काल्प पेन. तर ह्या स्काल्प पेनमधून आपण काय केलं की त्यांच्या त्या हाताच्या कोपऱ्याच्या शिरेतून रक्तमोक्षण केलं. त्याला रक्तमोक्षण उपचार यामध्ये म्हणतात. तर रक्तमोक्षण केल्यानंतर त्यातलं दूषित रक्त त्यातनं निघून गेलं आणि ज्या दिवशी आपण रक्तमोक्षण त्यांच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यातून केलं, सेम डे त्यांच्यात वेदना जवळपास 50% त्यात कमी झाल्या होत्या. त्याच पद्धतीने त्यांना मानेला वेदना त्यांना खूप असायच्या. तर त्यावेळेस आपण त्यांना हे जळवा आहेत ते जळू त्यांना मानेला विशिष्ट पॉईंटला लावल्या आणि त्या जलोकावचरण उपचारानं देखील त्यांच्या मानेतल्या वेदना त्या दिवशी बऱ्यापैकी कमी झाल्या. विशेष त्यांना काय होतं की झोपच लागत नाही, एवढ्या वेदना त्यांना असायच्या. रक्तमोक्षण केल्यानंतर त्यांना शांत झोप लागली. त्यांना पुढे आपण पंचकर्मातली जी क्रिया असते, विशेषतः बस्ती, षष्टिक शालिपिंडोषित म्हणजे औषधयुक्त भाताचे शेक, ह्या पद्धतीने उपचार केले आणि त्यातनं त्यांचा 8 दिवसामध्ये त्या 100% बरं झाल्या. त्यांचं ऑपरेशन पूर्णपणे टाळण्यात आपल्याला यश आलं. असंच एक पुरुष पेशंट, ते पेशानं शिक्षक होते, रिटायर झाले होते. तर त्यांना त्यांच्या दोन्ही हातांमध्ये वेदना खूप व्हायला लागल्या होत्या, मुंग्याच्या हातांना, आणि हातातली ताकद त्यांची कमी पडायला लागलेली होती. त्यांना देखील मानेच्या मणक्याचा ऑपरेशनचा सल्ला दिलेला होता. तर ते आल्यानंतर आपण त्यांना ह्याच पद्धतीने नस्य म्हणजे नाकात औषधी तेल सोडणं, षष्टिक शालिपिंडस्वेद, औषधयुक्त भाताचे शेक आणि पंचकर्मातलं बस्तीक्रिया हे त्यांना सुरू केली. हे सगळं केल्यानंतर त्यांना जवळपास 8 दिवसामध्ये त्यांचा दर 70% कमी झाला आणि थोडा गॅप देऊन परत एक 8 दिवसांचा कोर्स केला, त्याच्यामध्ये ते 100% पूर्ण बरे झाले. आज त्या घटनेला जवळपास 2 वर्ष उलटून गेलेली. ते मधनं मला भेटत असतात, त्यांचे फोन येत असतात, पण त्यांना त्रास काही नाही दोघांना पण. तर त्या स्त्रीला जवळपास क्लिअर होऊन आता 3 वर्ष झाली. तर परत त्यांना पुढेही काही त्रास बोललेला नाही. इतके सुंदर पद्धतीने परिणाम आपल्याला त्या मणके विकारामध्ये येऊन त्यांना ऑपरेशन टाळण्यात आपल्याला यश आलेलं आहे. नक्की सर, शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचारांद्वारे तुम्ही डॉक्टर अतुल देशमुख यांच्याकडनं तुमची कंबरदुखी असो, मानदुखी असो किंवा गुडघेदुखी असो, यावर तुम्ही उपचार करून घेऊ शकता आणि तुमच्या सगळ्या दुखण्यातनं मुक्त होऊ शकता. आणि तुम्हाला डॉक्टर अतुल यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर खाली जे क्रमांक तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत त्यावर नक्कीच फोन करा आणि डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही उपचार घेऊ शकता. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपलं स्वागत. डॉक्टर अतुल देशमुख आपल्यासोबत आहेत. डॉक्टर अतुल, बऱ्याचशा वनौषधी इथे दिसत आहेत आम्हाला तुम्ही ठेवलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंबरदुखी जी समस्या आहे, महिला वर्गामध्ये जास्त आहे ही समस्या. तर त्या अनुषंगाने मला विचारायचं आहे की कंबरदुखीवर आपण आयुर्वेदिक उपचार कशा प्रकारे घेऊ शकतो आणि संभाव्य ऑपरेशन शस्त्रक्रिया कशी टाळू शकतो? नक्कीच की कंबरदुखीचा जर आपण स्त्रियांमध्ये जर विचार केला तर प्रामुख्यानं बाळांपणानंतर बऱ्याच स्त्रियांना कंबरदुखीचा त्रास उद्भवतो. आणि ज्या स्त्रियांना स्पायनल ॲनेस्थेशिया दिलेले असतील, कमरेच्या मणक्यात भूल दिली असेल, त्यांना देखील नंतर कंबरदुखी सुरू होते, असे बऱ्याच स्त्रियांमध्ये आढळतं. जसं मगाशी सांगितलं पूर्वी की गर्भपिशवीचं ऑपरेशन झालेलं असेल त्यांना देखील कंबरदुखी स्त्रियांमध्ये निर्माण होऊ शकते. ट्युबेक्टमीचं ऑपरेशन नंतर ज्या स्पायनल ॲनेस्थेशिया देतात त्यातून देखील कंबरदुखी निर्माण होऊ शकते. आणि स्त्रियांचं आपण हल्ली बघतो की त्यांचं उभ्यानं स्वयंपाक करावं लागतं, त्यांना सगळं पूर्ण शरीराचा भार त्यांच्या गुडघ्यावर आणि कमरेवर येत असतो. त्यातनं देखील बऱ्याच स्त्रियांना कंबरदुखी उद्भवते. बऱ्याच स्त्रियांमध्ये बाळंतपणानंतर पोट मोठे राहतात, त्यातनं देखील त्यांना कंबरदुखी त्रास उद्भवू शकतो. तर अशा केसेसमध्ये एक सियाटिका नावाचा आजार बऱ्याच स्त्रियांमध्ये उद्भवतो, ज्याच्यामध्ये कमरेच्या मणक्यापासून निघणारी जी सियाटिक नर्व आहे त्याच्यावर दाब येऊन त्यांना कमरेपासून पायापर्यंत वेदना त्यातनं जात असतात. तर अशा केसेसमध्ये याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये एक पोटली स्वेद नावाचा शेक सांगितलेला आहे. त्यामध्ये विशेषतः ही निरगुडी नावाची वनस्पती आहे. त्या निरगुडीचा जर आपण वापर केला, म्हणजे निरगुडी तेलात परतून ती जर आपण त्याची पोटली बांधून तिने जर तिथे शेकलं व्यवस्थित कमरेपासून तर पायापर्यंत, तर त्यातनं त्या वेदनात कमी यायला चांगल्या पद्धतीने मदत होत असते. त्याच पद्धतीने एक अग्निकर्म नावाचा उपचार असतो, ज्याच्यामध्ये ही सुवर्णशलाक आहे, सोन्याची तार आहे. तर ह्या सोन्याच्या सुवर्णशलाकेने जर आपण हे केलं, त्यांना विशिष्ट पॉईंटला त्याने अग्निकर्माचा झटका जर दिला, त्यातनं ह्या सियाटिकाच्या वेदना कमी यायला चांगल्या पद्धतीने मदत होत असते. तसंच एक सिरावेद नावाचा उपचार असतो, त्याच्यामध्ये हे एक स्काल्प पेन आहे. यातनं घोट्याची जी शिर असते, घोट्याच्या शिरेतून जर आपण त्याच्यात हे सिरावेद केलं किंवा दूषित रक्त जर काढून टाकलं तर त्यातनं देखील सियाटिकामधल्या वेदना कमी यायला मदत होते. आणि हा उपचार स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये चांगल्या पद्धतीने परिणामकारक ठरत असतो. तर ह्या पद्धतीने त्याचा परिणाम मिळतात. काही वनस्पती देखील असतात, जसे की एक बला नावाची वनस्पती आहे. तर ही बला म्हणून वनस्पती आहे. बलेचा जर आपण वापर याच्यामध्ये केला, विशेषतः बलेचं मूळ दुधामध्ये शिजवून जर घेतलं आणि बलेचं पावडर जर आपण मुळाचं त्या पोटातून घेतलं, बलेचा लेप लावला मणक्यावर, आपला गहू आणि गव्हाचं पीठ आणि डिंक दुधामध्ये शिजवून, त्यानं त्या मणक्यातले दोष कमी होऊन त्यातलं मणके विकारावर आपण मात करायला मदत होत असते. ह्या पद्धतीने याचा उपयोग होतो. तसेच एक अश्वगंधा नावाची वनस्पती आहे. या अश्वगंधेची जे काही मूळ आहे त्याचं पावडर केलं आणि ते पावडर जर पोटातनं घेतलं तर मणक्यातल्या गादीची ताकद चांगल्या पद्धतीने वाढते आणि त्यातनं आपण मणके
मणकेविकारावर मात करायला मदत होत असते. एक सपोर्टिव्ह ट्रीटमेंट खूप चांगला परिणाम त्यातनं मिळतो. त्यासोबत योग्य ते आयुर्वेदिक औषध उपचार, पंचकर्मातले शेक, जलोकावचरण, बस्ती ह्या उपचार जर आपण त्यातनं केले तर स्त्रियांमधली कंबरदुखी आणि पुरुषांमधली कंबरदुखी दोन्ही याच्यावर आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने मात करू शकतो. आणि त्यात ऑपरेशनचा सल्ला त्यांना दिला असेल तो पण आपण ऑपरेशन टाळण्यात यश येऊ शकतं. अच्छा डॉक्टर, बऱ्याचदा काही रुग्णांना स्पायनल ब्लॉक असतात, तर मग या स्पायनल ब्लॉकवर आयुर्वेदात काय उपचार आहेत? असं होतं की बऱ्याच वेळेस कंबरदुखी बऱ्याच जणांना जास्त प्रमाणात असते, विशेषतः वृद्ध लोकांमध्ये ती आढळते जास्ती प्रमाणात. आणि अशा केसेसमध्ये त्यांना जे वेदना होतात कमरेपासून खाली पायापर्यंत, त्या स्पायनल ब्लॉकचा सल्ला दिला जातो. त्याच्यामध्ये कमरेच्या मणक्यात भूल देऊन त्या वेदना त्यांना काही काळापुरतं थांबवल्या जातात. तर अशा केसेसमध्ये जसं आपण सांगितलं की कटिबस्ती नावाचा एक उपचार असतो, ज्याच्यामध्ये ही कटिबस्तीचं एक हे साहित्य याला फायबरची तबकडी ही ती जर कमरेवरती त्या मणक्यावर जर ठेवली आणि त्याच्यामध्ये औषधीचं तेल जर आपण भरून ठेवलं तर त्यातनं मणक्यातल्या गादीची ताकद वाढून त्या मणकेविकारावर मात करायला मदत होते. त्याच पद्धतीने पंचकर्मातलं बस्ती चिकित्सा, औषधयुक्त भाताचे तेलाचे शेक, नंतर मणक्याच्या गादीची ताकद वाढवणारी औषधं जसं आपण सांगितली बला, अश्वगंधा, इतरही भरपूर औषध आयुर्वेदामध्ये सांगितली त्यासाठी. ती औषधं जर आपण त्याच्यामध्ये वापरली, पोट मोठं असेल तर पोट कमी करण्यासाठी योग्य ते उपचार घेतले, पोट बांधलं, तांब्या लावला, ह्या पद्धतीने आपण केलं तर आणि बस्ती केली पंचकर्मातले, तर त्यातनं स्पायनल ब्लॉक आपण टाळू शकतो आणि त्या कंबरदुखीवर आपण मात करू शकतो. अच्छा, आणखी एक समस्या असू शकते की स्पायनल कॅनल स्टिनॉसिस, तर यावर काय उपचार आपल्याला देता येतील? स्पायनल कॅनल स्टिनोसिसचं कसं आहे मॅडम की आता समजा काय होतं की जो आपला मणका असतो त्यातला जो मज्जारोजू खालचा स्पायनल कॉर्ड असतो त्याचा आकार थोडासा बारीक होतो. मग अशा वेळेस त्या रुग्णांमध्ये काय होतं की जरासं जरी चाललं त्यांनी तर हा त्रास कमरेच्या मणक्यात देखील येऊ शकतो आणि मानेच्या मणक्यात देखील येऊ शकतो. तर जरी त्यांनी चाललं तर लगेच पाय भरून यायला लागतात, पाय दुखतात, मग विश्रांती घेतली, झोपले की जरा बरं वाटतं. सेम क्रिया हातामध्ये पण होती. हातानं जरा त्यांच्या शारीरिक हाताची क्रिया जर त्यांची जर वाढली तर हातामध्ये वेदना यायला लागतात, कळ लागते हाताला लवकर, आणि मग विश्रांती घेतली की जरा बरं वाटतं. हा स्पायनल कॅनल स्टिनोसिसमध्ये प्रामुख्याने लक्षणं रुग्णांमध्ये बघायला मिळतात. तर अशा केसेसमध्ये देखील आयुर्वेदाचे परिणाम खूप चांगल्या पद्धतीने सिद्ध झालेले आहेत. विशेषतः आता मी आत्ताच अलीकडेच माझ्याकडे 2-3 महिन्यापूर्वी पेशंट आलेली, स्त्री रुग्ण आहे, वय साधारण त्यांचं 54 असेल आणि त्यांना कंटिन्युअस अंगामध्ये ताप असायचा. आयुर्वेदामध्ये ताप किंवा जीर्णज्वरामध्ये कंबरदुखी एक लक्षण सांगितलेले, म्हणजे आजार त्यांना ताप होता तो जीर्णज्वर हाडापर्यंत गेला होता, त्यांना कंबरदुखी सुरू झालेली होती. नंतर MRI केला, MRI स्पायनल कॅनल स्टिनोसिस असं निदान झालं. त्यानुसार त्यांनी भरपूर उपचार केले पण त्रास तावड्यापुरतं कमी, परत त्रास व्हायचा. तर मी त्यांना आल्यानंतर पहिलं हे सगळं केस टेकिंग केलं, त्यांना उष्णता आतून खूप जाणवायची, म्हणजे शरीरात अचानक उष्णता वाढायची, अचानक उष्णता कमी व्हायची, कंबर खूप दुखायची, सेम त्रास होता. तर त्यावेळेस त्यांना काय केलं की आपण पहिलं रक्तमोक्षण केलं. आता ही जी जळू आहे त्यांना आपण त्या जळवा लावल्या, जळू त्यांना आपण त्या कमरेला विशिष्ट पॉईंटला आणि मानेला विशिष्ट पॉईंटला जलोकावचरण केल्यानंतर त्यांना त्रास जवळपास 50% सेम डे कमी झाला त्यांचा. आणि नंतर त्यांना पंचकर्मातलं भाताचं शेक, पोटली स्वेद, षष्टिक पिंड स्वेद, बस्ती चिकित्सा आणि पोटातनं जीर्णज्वर किंवा हाडातला ताप घालवण्यासाठी औषधं आणि विशेषतः पंचकर्माला तिक्त क्षीर बस्ती नावाचा एक बस्तीचा प्रकार असतो त्यांना सुरू केला. तर केल्यानंतर पहिल्या 8 दिवसामध्ये त्यांचा त्रास 70% कमी होऊन गेला आणि पुढे सेकंड एक कोर्स केला 8 दिवसांचा पंचकर्माचा. तर आज त्या स्त्री पूर्णपणे क्लिअर आहेत, त्यांना कुठलाही त्रास नाही. त्यांना ऑपरेशन सांगितलं होतं मणक्याच्या त्यासाठी. अशा याच्यामध्ये पण आयुर्वेदिक परिणाम उपचार हे चांगल्या पद्धतीने परिणाम आपल्याला देत असतात. अच्छा, हातापायांची बोटं बऱ्याचदा वाकडी होतात किंवा वाताचा एखादा त्रास होतो किंवा मग हातापायाची बोटं जास्त सेन्सिटिव्ह सुद्धा होऊ शकतात, तर मग यावर आपण काय उपचार देऊ शकतो? आता हातापायाची बोटं ज्यावेळेस वाकडी होतात त्यावेळेस एक वाताचा आजार आहे आणि त्याच्यामध्ये शरीरातला वात जास्ती वाढलेला असतो. विशेषतः त्यांना थंडीमध्ये बऱ्याच रुग्णांमध्ये हा त्रास उद्भवतो. अशा केसेसमध्ये साधा आपला लसूण असतो, लसूण जर थोडीशी पेस्ट करून तेलातून नियमितपणे जर सेवन केला किंवा लसूण दुधामध्ये शिजून जर घेतला त्याच्यावर आपण मात करू शकतो. त्याच पद्धतीने लसणाचं साधं तेल आपण जर केलं, म्हणजे तेलामध्ये तिळतेलामध्ये लसूण घालून तो शिजून उकळून थोडंसं त्यांनी हे केलं, हाताला पायाला मसाज जरी सुरू केली त्यातनं, तरी त्यातनं आपण त्या प्रकारावर मात करू शकतो. पोटातनं घ्यायची औषधं देखील असतात, जसं की योगराज गुगुळ, महायोगराज गुगुळ, स्वयंभू गुळ, अशी बरीच गुगुळकल्प असतात. रसिंद्र नावाचं एक औषध असतं ते असेल किंवा आपली साधी सुंठ पावडर असेल. सुंठ पावडर जरी आपण थोडीशी तुपामधून गुळ टाकून शिरासारखी परतून जर नियमित सेवन केली तर त्याने देखील आपण याच्यावर मात करू शकतो ह्या पद्धतीच्या त्रासावर. आता दुसरा आपला प्रश्न विचारला की जो हाताची पायाची बोटं थोडी सेन्सिटिव्ह जास्त होतात, तर हा त्रास जनरली कशामुळे होतो की डिमायलिनेशन ऑफ द स्पायनल कॅनल, म्हणजे जे मायलिन शीथ नावाचं जे कवर आपल्या मणक्यावर जे असतं, आपल्या मज्जारोजूवर जे असतं, मायलिन शीथ ज्यावेळेस त्याचं डिमायलिनेशन होतं, त्याचं त्यावेळेस अस्तर झिजायला लागतं, त्यावेळेस मग तो हाताची पायाची बोटं जास्त सेन्सिटिव्ह होतात. म्हणजे कुठली वस्तू धरली तरी असं एकदम वाटतं पटकन सोडून द्यावी, ती खूप सेन्सेशन त्यांना फास्ट जाणवतात. आणि विशेषतः ह्या केसेसमध्ये देखील आयुर्वेदामध्ये चांगले परिणाम मिळतात. ते केस आपल्याकडे होते, ते साहेब बँकेत सर्व्हिसला वगैरे रिटायर झालेले होते
आणि त्यांना सेम त्रास, हाताची बोटं खूप सेन्सिटिव्ह झाली होती, तर स्पर्श सहन होत नव्हता जास्ती त्यांना आपण काय केलं, एक मज्जास्नेह नावाचं एक औषध आपण तयार केलेलं आहे. त्या मज्जास्नेहाचा वापर आपण त्यांना पोटातनं केला, विशेषतः जेवल्यानंतर ते प्यायला दिलं, नाकात नसते त्याचं केलं आणि पोटातून सुरू करून इतर औषधं पोटातनं दिली. तर जवळपास त्यांचा एक महिन्याभराच्या कोर्समध्ये हा त्रास पूर्णपणे क्लिअर झाला. विशेषतः हा त्रास डिमॅनेशन जे होतं तर ते व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सीमुळे देखील होऊ शकतं आणि काही मणक्याला मार लागला किंवा झीज झाली त्यातनं देखील होऊ शकतो त्रास हा. त्याच्यावर देखील आयुर्वेदामध्ये चांगले परिणाम मिळतात. अच्छा डॉक्टर, आणखी एक असं की बऱ्याचदा ऑपरेशननंतर, तेही स्पायनल कॉर्डच्या मणक्याच्या ऑपरेशननंतर एकतर वेदना प्रचंड होतात, बसायचा उठायच्या या सगळ्या मुवमेंट्सवर, या सगळ्या हालचालींवर बंधनं येतात, तर त्यावर आपण उपचार देऊ शकतो का? कसं आहे की आता अनेक रुग्ण आमच्याकडे येतात की मणक्याचं ऑपरेशन पूर्वी झालेलं आहे तरी पण कमरेचा किंवा मानेचा त्रास होतो, असे देखील रुग्ण येतात. तर अशा रुग्णांमध्ये देखील त्यात 2 पद्धतीचं ऑपरेशन असतं. एक जसं लॅमिनेक्टॉमी असतं आणि एक असतं त्याच्यामध्ये स्क्रूनी फिक्स करून टाकतात ते. तर अशा दोन्ही केसेसमध्ये त्याच्यामध्ये आपण जसं काही असेल, लॅमिनेक्टॉमी झालेली असेल म्हणजे मणक्यातला काही विशिष्ट भाग कट करून टाकला असेल, अशा केसेसमध्ये पंचक्रमातली बस्ती चिकित्सा, शेक करणं आणि पोटातनं मणक्याची ताकद वाढवणारी औषध असतं ती जर आपण पोटातनं दिली तर ह्या पद्धतीच्या याच्यातून निर्माण होणारे जे काही मान, पाठ, कंबरदुखी आणि त्यातून होणाऱ्या हातापायातल्या वेदनेच्यावर आपल्याला मात करायला मदत होते आणि चांगल्या पद्धतीने परिणाम त्याचे मिळत असतात. दुसरा असतो तो मणका स्क्रूनी फिक्स करून ठेवलेला असतो. तर अशा केसेसमध्ये आपण वेदना, त्याच्यामध्ये मणका जो खालच्या पायातल्या हातातल्या वेदना आहेत त्या उपचाराच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने कमी करायला यश मिळतं आपल्याला उपचाराच्या माध्यमातून. नक्की सर, आपण पाहिलं की डॉक्टर अतुल देशमुख यांनी अनेक रुग्णांवर उपचार केलेले आहेत. भले मग त्यांना मणकेदुखीची समस्या असतो, मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, इतर जॉईंट पेनची समस्या असो, त्याच्यावर सुद्धा डॉक्टरांनी आयुर्वेदिक उपचार, प्रभावी आयुर्वेदिक उपचार दिलेले आहेत. जसं की लीश ट्रीटमेंट असो किंवा इतरही औषधी वनस्पतींचा पोटली शेक, अशा विविध उपचार सरांकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हाला सुद्धा अशा काही समस्या असतील आणि तुम्ही आयुर्वेदिक उपचारांच्या शोधात असाल तर तुम्ही डॉक्टर अतुल देशमुख यांना नक्कीच भेटू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिले आहेत ते संपर्क क्रमांक तुम्ही टिपून घ्या. तसंच सरांची वेबसाईटसुद्धा दिलेली आहे, तीसुद्धा टिपून घ्या. सरांच्या सगळ्या सेंटर्सची नावं तुम्हाला दिलेली दिसतात, ती टिपून घ्या आणि याद्वारे तुम्ही संपर्क साधून डॉक्टर अतुल यांना भेटू शकता आणि त्यांच्याकडनं आयुर्वेदिक उपचार घेऊन, आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊन तुम्ही तुमच्या सगळ्या वेदनांवर मात करू शकता. डॉक्टर, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. यानंतर साम संजीवनीमध्ये इथेच थांबतोय, मात्र पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.